गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरला आपण आपल्या चॅप्टरचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते बघणार आहोत. सोपे प्रॉब्लेम्स आहेत. चॅप्टरच्या बेस जे तुम्हाला समजा फॉर्म्युलेज आहेत किंवा जे टॉपिक्स आपण घेतलेले आहेत त्याच्या डिपेंडिंग प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण आता या पिरियडला घेणार आहोत. ओके, त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो the surface of the ocean if pressure on the free surface of liquid is 1 atmosphere. या ठिकाणी आपल्याला प्रेशर जे आहे ते फाइंड करायचं आहे. गिव्हन तुम्हाला डेन्सिटी ऑफ सी वॉटर जी आहे ती दिलेली आहे. त्याची व्हॅल्यू तुम्हाला 1060 किलोग्रॅम पर मीटर क्यूब अशी त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. ही तुम्हाला डेन्सिटी ऑफ सी वॉटर जी आहे ती मेन्शन केलेली आहे. प्रेशर जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. एक हाईट तुम्हाला दिलेली आहे 200 मीटर आणि ते प्रेशर जे आहे ते कुठे फाइंड करायचं आहे तर बिलो द सरफेस ऑफ ओशियन. आणि त्या बिलो द सरफेस ऑफ ओशियनमध्ये असणारं जे प्रेशर आहे ते फ्री सरफेस ऑफ लिक्विड जे आहे ते 1 ॲटमॉस्फिअर एवढं त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे. बरोबर, तुम्हाला फ्री सरफेसचं जे प्रेशर आहे ते दिलेलं आहे, पण 200 मीटर हाईटवरती तुम्ही त्या ठिकाणी किती व्हॅल्यू फाइंड करू शकतात त्याचं आपल्याला या ठिकाणी सोल्युशन जे आहे ते या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, प्रॉब्लेम सॉल्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की अगोदर प्रॉब्लेममध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण सुरुवातीला लिहून घेऊ. ओके, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायला तो सोपा जाईल. सुरुवातीला आपण डेन्सिटी ऑफ सी वॉटर जी आहे ती लिहून घेऊ, जी दिलेली आहे आपल्याला 1060 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर एक पर्टिक्युलर हाईट जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे की त्या हाईटला तुम्हाला प्रेशर जे आहे ते फाइंड करायचं आहे, जे आहे 200 मीटर. फ्री सरफेसचं जे प्रेशर आहे ते तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, जे 1 ॲटमॉस्फिअर एवढं आहे. याचं कन्व्हर्जन आपण पास्कलमध्ये करू तर ते 1.013 × 10⁵ पास्कल एवढं त्या ठिकाणी होईल. बरोबर, हा जो P0चा जो पॉईंट आहे तो तुमचा ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आपल्याला दिलेलं आहे ते. आणि ग्रॅव्हिटी जी आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये घ्यायची आहे, ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि 200 मीटर हाईटला असणारं प्रेशर जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता ह्या सर्व दिलेल्या कंटेंटवरून आपण प्रॉब्लेममध्ये सुटेबल फॉर्म्युला जो आहे तो यूज करू आणि त्याच्या थ्रू आपण व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करण्याचा प्रयत्न करू. ओके, फॉर्म्युला जो आहे आपल्याकडे तो जर आपण बघितला, म्हणजे ज्यावेळेस हाईट दिलेली असते, डेन्सिटी आपल्याकडे असते, ग्रॅव्हिटी आपल्याकडे असते, त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते आपल्याकडे असेल, तर त्यावेळेस प्रेशर जे आहे ते आपण कसं फाइंड करू शकतो तर P0 म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस Hρg या फॉर्म्युलानुसार आपण ती व्हॅल्यू टाकून त्या ठिकाणी पुटअप करू शकतो, फाइंड करू शकतो. आता याच्यामध्ये P0ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 1.013 × 10⁵ प्लस हाईट जी आहे ती आहे 200 मीटर, रो जी आहे ती आहे 1060 आणि ग्रॅव्हिटी जी आहे ती आहे 9.8. बरोबर, हे तिघींचा समजा आपण गुणाकार केला, तिघींचा जर प्रॉडक्ट घेतला तर तो आपल्याला येतो 20,77,600. बरोबर, एवढी व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळते. याचं कन्व्हर्जन जे आहे ह्या व्हॅल्यूचं आपण समजा 10⁵ मल्टिप्लायरमध्ये घेऊ, त्यामुळे 5 संख्यांच्या अगोदर आपल्याला डेसिमल पॉईंट जो येतो द्यावा लागेल. म्हणून व्हॅल्यू आहे हीच, फक्त ती लिहिण्याची पद्धत जी आहे ती आपण 20.77,600 × 10⁵ या ठिकाणी घेऊ. कारण अगोदरच्या टर्ममध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी 10⁵ दिसतोय, तो आपल्याला जर एकतर तुम्ही ह्या 10⁵ला 1.013ने मल्टिप्लाय करा किंवा जी संख्या आपण ही घेतलेली आहे हिचं कन्व्हर्जन तुम्ही मल्टिप्लायर ॲज टू 10⁵ रेशोमध्ये त्या ठिकाणी घ्या. दोघी काहीही केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर जे येते त्या ठिकाणी फाइंड करता येईल. बरोबर, आता ह्या टर्ममध्ये 10⁵ आला आणि ह्या टर्ममध्ये पण 10⁵ आला, म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये आपण त्याला कॉमन घेऊ शकतो आणि ज्या ज्या पहिल्या टर्म्स आहेत त्याची आपण ॲडिशन करू शकतो. म्हणजे 1.013 प्लस 20.77600 त्यांची बेरीज केली तर ती आपल्याला मिळते 21.78900 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर.
म्हणजे 200 मीटर हाईटवरती तुम्हाला फाईंड झालेलं जे प्रेशर आहे ते किती असेल, तर ते 21.78 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी असेल. इथं फक्त एक कन्व्हर्जन लक्षात घ्या की ह्या पॉईंटला जे आहे ते आपण काय करतो आहे, तर तो 2077,600 आहे, त्याला आपण डेसिमल पॉईंटमध्ये कन्व्हर्ट करतो आहे. डेसिमल पॉईंटमध्ये जर तुम्ही कन्वर्ट कराल तर त्याला मल्टिप्लायर त्या ठिकाणी त्या करस्पॉन्डिंग घ्यावा लागेल. तुम्ही जर समजा ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे बघितलं किंवा तो प्रॉब्लेम जर समजा ह्या ठिकाणी बघितला, तर इथं 1 2 3 4 5 बरोबर. त्याच्यामुळे 5 अंकानंतर आपण ह्या ठिकाणी डेसिमल पॉईंट देतो आहे, म्हणून त्या ठिकाणी मल्टिप्लायर जो येतो आपण 10⁵ त्या ठिकाणी घेतो. ओके, अशा प्रकारे आपण ह्या प्रॉब्लेममध्ये किंवा ह्या ठिकाणी हा प्रॉब्लेम जो आहे तो ह्या पद्धतीने सॉल्व करू शकतो. ओके, म्हणजे हा आपला पहिला प्रॉब्लेम झाला. सेकंड प्रॉब्लेम लिहिताना पेज नंबर जे आहे ते व्यवस्थित मेन्शन करा. एका साईडला तुम्हाला ह्या ठिकाणी पेज नंबर जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. अकॉर्डिंग टू दॅट पेज नंबर प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे वहीत लिहिताना सिरियली तो लिहा, म्हणजे तुमचं पेज चुकणार नाही. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की इन अ हायड्रोलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन अँड सरफेस एरिया 30 centimeter square and the output piston has surface area of 1500 centimeter square. दोन एरिया ह्या ठिकाणी दिलेले आहेत, इनपुट पिस्टन आणि आउटपुट पिस्टनचे. इनपुट पिस्टनचा जो एरिया आहे तो आहे 30 centimeter square आणि आउटपुट पिस्टनचा जो एरिया आहे तो 1500 centimeter square. If a force of 25 Newton is applied to the input piston, calculate weight on output piston. म्हणजे इनपुट पिस्टनवरती समजा तुम्ही 25 न्यूटन जर एवढा फोर्स अप्लाय केला तर तुम्हाला आउटपुट पिस्टनवरती एक्झर्ट होणारं वेट जे आहे ते किती. इनडायरेक्टली सेकंड आउटपुट पिस्टन म्हणजे त्या ठिकाणी एक्झर्ट होणारं वेट म्हणजेच तो त्या ठिकाणी एक्झर्ट होणारा फोर्सच असेल. ओके, आता पुढच्या याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये आपण बघू की प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इनपुट पिस्टनचा एरिया जो आहे तो दिलेला आहे 30 centimeter square. आउटपुट पिस्टनचा जो एरिया आहे तो दिलेला आहे 1500 centimeter square. इनपुट पिस्टनवर एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो आहे आपला 25 न्यूटन आणि आउटपुट पिस्टनवरती एक्झर्ट होणारा वेट म्हणजे इनडायरेक्टली तो फोर्सच असेल, तो आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचा आहे. बरोबर. हायड्रोलिक लिफ्टमध्ये एक कंडिशन जी आहे ती आपण ह्या ठिकाणी घेतलेली होती. त्या कंडिशनचा जर आपण ह्या ठिकाणी विचार केला तर ती कंडिशन आपल्याला मेन्शन करता येईल की ती जी कंडिशन आहे ती आपण एका फॉर्म्युलानुसार, म्हणजे तो फॉर्म्युला जो आहे तो आपला F2A2 = F1A1 हा फॉर्म्युला जर आपण ह्या ठिकाणी घेतला, म्हणजे हायड्रोलिक लिफ्टचं आर्टिकल जर तुम्ही बघितलं त्याच्यात तुम्हाला ही कंडिशन आलेली दिसेल. ओके, त्याच्यावरनं F2 आपला काय येईल, तर हा जो A2 आहे तो ह्या साईडला मल्टिप्लायर जाईल, म्हणजे A2 आणि इकडे तो डिनॉमिनेटर आहे तर इकडे झाला तो न्यूमरेटरला जाईल, म्हणजे A2 × F1/A1 असं त्या ठिकाणी कंडिशन जी आहे ती आपली ही येईल. मग A2 म्हणजे एरिया सेकंड आहे, मग त्याची व्हॅल्यू आपली आहे 1500. फोर्स इनपुट पिस्टन म्हणजे F1 तो आहे आपला 25 आणि A1 म्हणजे एरिया ऑफ इनपुट पिस्टन दॅट इज बिकम 30. बरोबर. मग एवढं सर्व केल्यानंतर 1500/30 जर आपण केलं तर ते होतील 50 गुणेला 25. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला एक्झर्ट होणारा जो वेट आहे किंवा जो फोर्स आहे ते आपलं 1250 न्यूटन एवढं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. ओके, म्हणजे F2वर एक्झर्ट होणारं जे प्रेशर वेट असेल इन द फॉर्म ऑफ फोर्स दॅट शुड बी बिकम्स इक्वल्स टू 1250 न्यूटन. ओके, आता आपला सेकंड प्रॉब्लेम. तिसऱ्या प्रॉब्लेमकडे आपण जाऊ. पेज नंबर 3 व्यवस्थित बघा. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स. विस्कस फोर्स जो आहे तो आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. केव्हा, तर ॲक्टिंग ऑन रेन ड्रॉप. कॅल्क्युलेट द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 1 मिलीमीटर. म्हणजे रेन ड्रॉपवर एक्झर्ट होणारा जे विस्कस फोर्स आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे मिलीमीटर. ओके,
फॉलिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलोसिटी 2 मीटर पर सेकंद. आणि तो जो ड्रॉप आहे तो फॉलिंग होतो आहे विथ युनिफॉर्म व्हेलोसिटी, त्याची जी आहे ती 2 मीटर पर सेकंद थ्रू एअरमधून ती समजा पास होते. द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एअर इज 1.8 इंटू 10⁻⁵ न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ह्या ठिकाणी दिलेला आहे. रेन ड्रॉपचं डायमीटर तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेला आहे 1 मिलीमीटर. आणि विस्कस फोर्स जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करायचा आहे. बरोबर. म्हणजे ज्या ज्या टर्म दिलेल्या आहेत त्या त्या टर्म समजा आपण गिव्हन कंडिशनवरनं घेतल्या तर आपल्याला फॉर्म्युल्या करस्पॉन्डिंग यूज करून त्याची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करता येईल. डायमीटर ह्या ठिकाणी दिलेला आहे तो आहे 1 मिलीमीटर. आता 1 मिलीमीटरचं कन्व्हर्जन आपण मीटरमध्ये करू, त्यावेळेस आपण त्या टर्मला 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. ओके. म्हणजे आपली टर्म जी आली ती काय आली तर 1 × 10⁻³ इन मीटर पॉवर. डायमीटरवरनं रेडियस फाइंड करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो d/2. डायमीटर आपला होता 1 मिलीमीटर. 1/2 जर आपण केलं तर तो आपला होईल 0.5 मिलीमीटर. परत ही टर्म मीटरमध्ये कन्वर्ट केली तर तिला 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर ती टर्म आपली आहे 0.5. तिचा 1 डेसिमल पॉईंट समजा आपण वाढवून घेतला तर पॉवर 1 ने कमी करावी लागेल. म्हणजे इथं 10⁻³ होती तर ती इथं 10⁻⁴ घेतली. इथं 0 पॉईंट होता 0.5, इथं तो 5 झाला. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 10⁻⁻1 आला तर आपण त्याला 0.1 मेन्शन करतो. 10⁻⁻2 आला तर त्याला आपण 0.01 असं मेन्शन करतो. बरोबर. म्हणजे ह्या पॉवरनुसार त्या ठिकाणी आपण डेसिमल पॉईंट जो येतो तो त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. म्हणजे आपण एक घर ह्या ठिकाणी डेसिमल पॉईंट पुढे सरकवलं म्हणजे ही इकडची संख्या जी आहे ती वाढवली तर इकडची संख्या जी आहे मल्टिप्लायर जो आहे तो आपल्याला कमी करावा लागला. आता 10⁻³ आणि 10⁻⁴ मध्ये 10⁻³ मोठा आहे, 10⁻⁴ हा लहान आहे. ओके. पुढे जर आपण बघितलं प्रॉब्लेममध्ये तर व्हेलोसिटी आता आपल्याकडे आहे ती आहे 2 मीटर पर सेकंद. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जी आहे ती दिलेली आहे ती 1.8 × 10⁻⁵ न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आणि विस्कस फोर्स जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. मग विस्कस फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे सुटेबल त्या करस्पॉन्डिंग फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहिती आहे. दॅट इज द व्हॅल्यू बिकम्स विस्कस फोर्सचं आर्टिकल जर तुम्ही बघितलं किंवा विस्कोसिटीचं त्यात तुम्हाला फॉर्म्युलेट केलेला असेल. तो फॉर्म्युला आहे 6π∗RV. प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, फक्त तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थितपणे त्या ठिकाणी माहिती पाहिजे. फॉर्म्युले जर तुम्हाला व्यवस्थित माहिती झाले किंवा फॉर्म्युले कसे यूज करायचे हे जर ही टेक्निक जर तुम्हाला मिळाली तर त्याच्यावरनं तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करायला अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करायचं तर जेवढे टॉपिक्स आपले ह्या चॅप्टरचे आहेत त्याच्या करस्पॉन्डिंग असणारे जे सर्व फॉर्म्युलेज जे आहेत सर्व फॉर्म्युलेज जर तुम्ही एका पानावरती लिहिले आणि एका पानावर लिहून जर त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला की कोणत्या टॉपिकसाठी कोणत्या पॉईंटसाठी कोणता फॉर्म्युला सुटेबल आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करायला अडचण येणार नाही. ओके. म्हणजे थिअरॉटिकल अभ्यास करायला जेवढा वेळ तुम्हाला लागेल तेवढा प्रॉब्लेमला तुम्हाला वेळ लागणार नाही. बरोबर. आणि टोटल मार्क्स जे वेटेज त्या प्रॉब्लेमला असेल तेवढं सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटतं. थिअरॉटिकलमध्ये जरी एखादी पॉईंट जर आपला मिस्टेक झाला तर त्याचे मार्क्स त्या ठिकाणी कट होतात. ओके. आता विस्कस फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याच्यामुळे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आपण घेऊ. विस्कस फोर्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म 6π∗RV. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आरची व्हॅल्यू माहिती आहे आणि व्हेलोसिटी आपल्याला माहिती आहे. बरोबर. मग त्या व्हॅल्यू टाकल्यानंतर आपण समजा 6 × पायची व्हॅल्यू आपली आहे 3.142. इटा जो आहे तो आहे 1.8 × 10⁻⁵. रेडियस जी आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेल्या डायमीटरवरनं ती आहे 5 × 10⁻⁴ मीटर. आणि व्हेलोसिटी जी आहे ती आहे आपली 2 मीटर पर सेकंद. ओके. आता ह्या ठिकाणी आपण हा 5 आणि 2 जर मल्टिप्लाय केला तर तो होतील 10. 10 आणि 1.8ला मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू होईल आपली 18. ओके. इथं 10⁻⁵ आहे, इथं 10⁻⁴ आहे, तो आपला होईल 10⁻⁹. परत ह्या टर्मचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते आपल्याला मिळेल 18.852. ह्या 18ने
ह्या टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर पुढचं व्हॅल्यू तुमची येईल 339.336. साधा गुणाकार तो आहे, काही लॉग वगैरे घ्यायची गरज नाही. साधा गुणाकार तुम्ही 18चा पाढा जर तुमचा पाठ असेल तर डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी मल्टिप्लाय करून सोल्युशन जे आहे ते सॉल्व करू शकतात. मल्टिप्लाय बाय 10⁻⁹. आता डेसिमल पॉईंटचं ह्या ठिकाणी आपण थोडंसं ॲडजस्टमेंट करणार आहोत, कारण म्हणजे तुम्ही ह्या स्टेपपर्यंत जरी आलात तरी तुम्हाला पूर्णचे पूर्ण मार्क मिळतील. म्हणजे असं नाही की तुम्ही पुढची स्टेप वाढली म्हणून तुमचे मार्क अजून वाढतील का, तसा विषय नाही. तुम्ही ह्या स्टेपपर्यंत जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन जे आहे ते तुमचं आलेलं आहे, हे आपण कन्क्लूड करू. पण तुम्ही समजा थोडीशी टर्म ती ॲडजस्ट केली. डेसिमल पॉईंट समजा आता आपण हा इकडे सरकवतो आहे, बरोबर, इकडे सरकवतो आहे. म्हणजे ही जी 339 संख्या आहे ती आपण लहान करतो आहे, बरोबर. म्हणजे 3.3933 असं आपण तिला मेन्शन करतो. 339.336मध्ये 3.39336 जी ती संख्या लहान झाली. पण मग वरच्या स्टेपमध्ये बघितलं तर तुम्ही तर मल्टिप्लायर हा कमी होता, 10⁻⁹ होता, बरोबर. आणि खालच्या स्टेपमध्ये बघितलं तर तो 10⁻⁷ होता. म्हणजे 2 घरं आपण इकडे 3कडे सरकतो आहोत. ह्या स्टेपमध्ये 2 घरं जे आहे ते आपण 39च्या अगोदर डेसिमल पॉईंट ह्या स्टेपमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी 2ने ती पॉवर जी आहे ती वाढवावी लागेल, बरोबर. वाढवतो आहे म्हणजे काय, जर आपण 10⁻⁷ त्या ठिकाणी करू, -7 ही -9पेक्षा मोठी आहे. म्हणजे इकडची साईड जर लहान केली तर इकडचा मल्टिप्लायर जो आहे तो वाढवावा लागेल, किंवा इकडची साईड जर मोठी केली तर इकडची साईड जी आहे ती लहान करावी लागेल, असं त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. ओके. म्हणजे विस्कस फोर्स जो आहे तो आपला काय आला तर 3.33933 × 10⁻⁷ न्यूटन. पुढचा प्रॉब्लेम नंबर 4. अ हॉरिझॉन्टल force of 1 Newton is required to move a metal plate of area 10⁻² meter square. एक फोर्स आहे 1 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव अ मेटल प्लेट. मेटल प्लेटला मूव करण्यासाठी लागणारा तो फोर्स आपण घेतो, हॉरिझॉन्टल फोर्स तो आहे. आणि त्या प्लेटचा एरिया जो आहे तो किती तर 10⁻² मीटर स्क्वेअर एवढा आहे. आणि व्हेलोसिटी त्याची मूव होण्याची ती जी आहे ती 2 × 10⁻² मीटर पर सेकंद एवढी आहे. ओके. वेन इट रेस्ट ऑन अ लेअर ऑफ ऑइल 1.5 × 10⁻³ मीटर थिक. लेअर ऑइलची जी थिकनेस आहे ती आपल्याला दिलेली आहे 1.5 × 10⁻³ मीटर थिक. फाइंड द कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ ऑइल. तुम्हाला या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जी आहे मागच्याच याच्यासारखं थोडंसं या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जो आहे तो फाइंड करायचा आहे. ओके. प्रॉब्लेममध्ये दिलेल्या कंटेंटवरून आपण सुरुवातीला गिव्हन जे आहे ते लिहून घेऊ. फोर्स या ठिकाणी दिलेला आहे पहिल्याच लाईनमध्ये, तो 1 न्यूटन आहे. एरिया त्या ठिकाणचा जो आहे तो 10⁻² मीटर स्क्वेअर एवढा आहे. व्हेलोसिटी त्यावेळेसची DV तिला आपण मेन्शन करू, ती 2 × 10⁻² मीटर पर सेकंद आहे. त्या ऑइलचं जे DX म्हणजे तिची थिकनेस जी आहे इनडायरेक्टली त्याला आपण DX म्हणू शकतो. ती बॉडी मूव्ह झाली समजा असं आपण म्हणू शकतो. मेटल प्लेट ती आहे 1.5 × 10⁻³ मीटर स्क्वेअर मीटर ती आहे. आणि इटा जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी विचारायला, म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे, बरोबर. तर तो फाइंड करत असताना फॉर्म्युला आपल्याला अगोदर घ्यावा लागेल. कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो आपण इटा = F/A dV/dx असा फॉर्म्युलेट केलेला आहे. आर्टिकलमध्ये तुम्हाला ते मेन्शन केलेलं आहे. आर्टिकल व्यवस्थित बघा. फोर्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1, एरियाची व्हॅल्यू आहे 10⁻², DVची व्हॅल्यू जी आहे ती 2 × 10⁻², आणि DX जो आहे तो आहे आपला 1.5 × 10⁻³, बरोबर. आता ही स्टेप जी आहे ही डायरेक्टली आपण न्यूमरेटरला घेऊ, कारण ती डिनॉमिनेटर आहे. म्हणून ती 1 × किती होईल तर ती 1.5 × 10⁻³ ॲज इट इज तो राहील. हा 10⁻² आणि 10⁻², 10⁻⁴ तो होईल, आणि 2 ॲज इट इज त्या ठिकाणी मल्टिप्लायरला राहील, बरोबर. याच्यानंतर म्हणजे 1.5/2 जर तुम्ही केलं ह्या टर्मला आणि ह्या टर्मने डिवाईड केलं तर ते होईल तुमचं 0.75.
ही 10⁻³ तशीच राहील. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपलं राहील फक्त 10⁻⁴. बरोबर, कारण दोनाने आपण 1.5ला डिवाईड केलेला आहे. परत हा 10⁻³ आहे आणि हा 10⁻⁴ आहे. तर न्यूमरेटरला आपला 10⁻⁻1 त्या ठिकाणी राहील. डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला आपला 0.75 असेल. हा डिनॉमिनेटर जो आहे जर आपण न्यूमरेटरला घेतला तर तो होईल आपला 10⁻+1. कारण छेदाला समजा 10⁻⁻1 असली आणि ती जर आपण न्यूमरेटरला घेऊन जात असलो तर ती आपण त्या ठिकाणी प्लस ती होते. बरोबर, म्हणजे 10⁻1 म्हणजेच काय असतं तर 1/10⁻1 अशी ती असते. रिसिप्रोकल त्या टर्मचा तो असतो. ओके, त्याच्यामुळे ह्या पुढच्या स्टेपमध्ये 10⁻1 म्हणजे 10 तो होईल आणि 0.75ला जर त्याला मल्टिप्लाय केला तर तुमचं ॲन्सर जे मिळेल ते आपल्याला 7.5 Nm/m². एवढी त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी जी आहे ती आपल्याला फाइंड करता येते. ओके, प्रॉब्लेम खूप सोपे आहेत. व्यवस्थितपर्यंत त्याचं ऑब्झर्वेशन करा. आजच्या लेक्चरला आपण ह्याच ठिकाणी थांबू. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.